नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वर्षा ऋतुआरंभाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रगरगत्या उन्हानंतर मानवी शरीरासोबत त्याच्या मनाला लहानपणीच्या आठवणीत गुंतवणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये उन्हाळ्यात करण्यात येणारा पदार्थ म्हणजे तळणी. आणि या पदार्थात शेवयांचाही देखील समावेश असतो. शेवया केल्यानंतर याच्यात कोंडा हा प्रकार उरतो, पण हे वाया न जाता याच्यात एक विस्मरणात गेलेला पदार्थ म्हणजे मुटके. आजची हीच रेसिपी आहे. आजच्या पदार्थातला मेन प्रकार म्हणजे हा कोंडा किंवा याला चोथा देखील म्हणण्यात येतं. सुजी काढल्यानंतर उरला जाणारा चोथा, याचेच आज आपण मुटके बनवणार आहोत. 1 वाटी चोथा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि ही चणा डाळ आहे, जी की साधारणतः 6 तास भिजत घातलेली आहे. आधी मसाल्यांमध्ये गरम मसाला, हळद, आमचा सांगलीचा घाटी मसाला, मीठ, लसूण आणि हिंग. त्याचप्रमाणे मोठ्या आकाराचे 2 कांदे आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे घेतलेली आहे. साहित्यात सांगितलेले सर्व जिन्नस एक एक करून एका मोठ्या भांड्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. या मिश्रणामध्ये मावेल इतकंच पाणी घालून ते मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर त्याचा गोळा होईल आपल्या हातात इतकंच पाणी घालून ते मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मुटके उकडवण्यासाठी इडली पात्रात 2 तांबे पाणी घालून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मुटके ज्यात आपण उकडत घालणार आहोत त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. मुटके वळताना आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते हाताला चिटकू नये. पारंपरिक पद्धतीने वळला जाणारा मुटका म्हणजे जो मी आत्ता वळत आहे तो. आणि यामध्ये तुम्ही खूप व्हरायटी देखील आणू शकता. वळताना कोणी टिक्की देखील बनवू शकता. मी यात 4 प्रकार करून दाखवलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रकारात तुम्ही याचा मुटका बनवू शकता. सर्व मुटके वळल्यानंतर त्याला इडली पात्रामध्ये 20 मिनिटं वाफवत ठेवायचं आहे. पावसाळ्यातल्या क्रेविंगसाठी उत्तम असा पारंपरिक पर्याय मुटके खाण्यासाठी अगदी तयार आहेत. खाण्या अगोदर यावर तुपाची धार जर झाली तर अगदी उत्तमच. माझं तर ठरलं आहे या पावसाळ्यात हेल्दी पदार्थ खाऊन पावसाचा आस्वाद घ्यायचा. आणि तुमच्या बाबतीत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूच. पण तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा. धन्यवाद.